वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ठराविक काळाने ग्रह गोचर करतात, मित्र आणि शत्रू ग्रहांबरोबर युती निर्माण करतात, ज्याचा प्रभाव विविध राशीच्या जीवनावर परिणाम होतो. मार्च महिन्यानंतर 30 वर्षांनंतर मीन राशीमध्ये धनाचे दाता शुक्र आणि कर्माचे फळ देणारा शनी यांची युती निर्माण होत आहे. तसेच नवीन नोकरीसह उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते. भाग्यशाली राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया. मीन राशी. मीन राशीसाठी शनी आणि शुक्राचा योग लाभदायी ठरू शकतो, कारण हा योग आपल्या राशीच्या लग्न भावात निर्माण होत आहे. त्यामुळे हा काळ व्यक्तिमत्वामध्ये सुधारणा होईल. तसेच तुमचा आत्मविश्वास वाढेल. व्यापार करणाऱ्यांना चांगली संधी मिळेल. तसेच या काळात गुंतवणुकीसंबंधित योजनांमधून लाभ मिळणार आहे. जुन्या निर्णयांमध्ये चांगला फायदा मिळेल. तसेच तुम्हाला मानसन्मान मिळेल. तसेच लग्नकार्यामुळे लोकांच्या वैवाहिक जीवनावर चांगला परिणाम होईल. तसेच अविवाहित लोकांना लग्नासाठी स्थळ येईल. मिथुन राशी. शनी आणि शुक्राची युती तुमच्यासाठी करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने शुभसिद्ध होऊ शकते, कारण ही युती तुमच्या राशीपासून कर्मभावात होणार आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला व्यवसायात प्रगती मिळू शकते. त्याचवेळी या काळात तुमच्या जबाबदाऱ्या वाढू शकतात आणि तुम्हाला नेतृत्व करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. तसेच नोकरदार लोकांना एक नवीन ओळख मिळू शकते. या काळात व्यापाऱ्यांना चांगल्या ऑर्डर्स मिळू शकतात, ज्यामुळे चांगला नफा होऊ शकतो. या काळात तुमचे तुमच्या वडिलांसह संबंध चांगले राहतील. कर्क राशी. या राशींचे लोक शनी आणि शुक्राची युती सकारात्मक सिद्ध होऊ शकते, कारण ही युती तुमच्या राशीच्या भाग्यस्थानी निर्माण होत आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला भाग्याची साथ मिळेल. तसेच तुम्हाला देश-विदेशात प्रवास करण्याची संधी मिळेल. तसेच व्यापाऱ्यांना देखील चांगली संधी मिळेल. तसेच या काळात गुंतवणुकीशी संबंधित नवीन योजनेतून लाभ मिळेल आणि जुन्या निर्णयांचा चांगला फायदा मिळण्याचे संकेत आहेत. तसेच काही धार्मिक आणि मांगलिक कार्यक्रमांमध्ये समाविष्ट होऊ शकता. तसेच या काळात विद्यार्थ्यांचे परदेशात जाऊन अभ्यास करण्याचे स्वप्न सत्यात उतरू शकते. तर आजचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.